सांगलीतील केसरेकर दाम्पत्याच्या याच बातमीच्या संदर्भात त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलाय। सकल हिंदू समाजाच्या वतीनं सांगलीत भव्य मोर्चा काढण्यात आलाय। पळळकर, संग्राम जगताप, महेश लांडगे मोर्चात सहभागी झालेत। सभेत बोलताना गोपीचंद पळळकर भावुक झालेत। आणि 500 लोक त्या दवाखान्याच्या बाहेर मी गेलो तेव्हा रडत होते। पत्रकारांनी पण त्यांना बघितलंय। आता ह्या पोरांना वाली कोण सांगा। मी माझे वडील चौथीला असताना ब्रेन ट्यूमर झाला, दवाखान्यात होते। माझे वडील शिक्षक होते। मी सांगलीच्या जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये शिकलोय। दर महिन्याला पालकांची मीटिंग असते। तुम्ही सगळे शिकलाय। शिक्षक म्हणतात की पालक मीटिंग आहे, पालकाला घेऊन या। मी माझ्या आयुष्यामध्ये पालक मीटिंगला पालकाला घेऊन जाऊ शकलो नाही, कारण माझा बाप जीवन जरी होता तरी अंतुरणाला खेळून होता। आता मनोज आणि मनालीला पुढच्या महिन्यामध्ये पालक मीटिंगला बोलावलं, त्याने कुणाला घेऊन जायचं सांगा बरोबर? कुणाला घेऊन जाणार हे? आज आम्ही आलो मोर्चाला सगळे, आम्ही आता इथून निघून जाऊ, आपण दुःख व्यक्त करू। पण पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा ह्यांना पालक मीटिंग असेल किंवा उद्या शाळेला गेला, शाळा सुटली आणि घरी आले, मम्मी मला आता भूक लागल्या, मला काहीतरी खायला करून दे, कुणाला सांगतील सांगा बघूवर? कुणाला विचारतील सांगा बघूवर? घरात आजारी आहे, आई येऊन विचारलं असतं की बाबा तुला आता गोळी पाहिजे, तुला इंजेक्शन द्यायचं आहे, बाप आला विचारलं असतं, केलं असतं। आता हे कुणाकडे जातील? याची चूक काय आहे? त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी सांगावं की ज्यांना वाटतंय आम्ही हिंदू मुसलमान करतोय, ज्यांना वाटतंय की आम्ही मताच्या राजकारणासाठी हे सगळं करतोय, या सगळ्या महाराष्ट्रातल्या त्या विचारवंतांना माझा प्रश्न आहे, या दोघांची काय चूक आहे? त्यांच्या आईची आणि वडिलांची काय चूक होती?